नमस्कार मंडळी, आपण आठवड्यातून एकदा किंवा 2 वेळा मार्केटमधून भरपूर फळभाज्या, पालेभाज्या घरी आणतो. बरेच जण त्या फळभाज्या, पालेभाज्या थेट फ्रीजमध्ये ठेवतात किंवा मग काही जण ओल्या कपड्यांमध्ये गुंडाळून ठेवतात. पण अशा भाज्या जर आपण योग्य पद्धतीने स्वच्छ करून काही टिप्स वापरून ठेवल्या तर त्या दीर्घकाळापर्यंत फ्रेश राहतात. भाज्या या शेतामधून मार्केट आणि मार्केटमधून घरी येईपर्यंत खूप वेळा हाताळल्या गेलेल्या असतात. त्याचप्रमाणे भाज्यांना माती चिटकलेली असते, भाज्यांवरती वेगवेगळे केमिकल्स फवारलेले असतात. त्यामुळे आपण मार्केटमधून भाज्या खरेदी केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची स्टेप्स आहे ती म्हणजे घरी आल्यानंतर सर्व भाज्या स्वच्छ धुवून घेणे. या ठिकाणी मी टोपल्यामध्ये सर्व भाज्या घेतलेल्या आहेत. यामध्ये मी आता 2 चमचे मीठ घालत आहे आणि या मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला या सर्व भाज्या 10 ते 15 मिनिट अशाच भिजत ठेवायच्या आहेत. मिठाच्या पाण्यामध्ये अशा पद्धतीने भाज्या बुडवून ठेवल्यामुळे भाज्यांच्या वरती जो केमिकलचा म्हणजे पेस्टिसाइडचा जो लेयर असतो तो निघून जातो. त्याचप्रमाणे पाण्यामुळे भाज्यावर जी माती चिटकलेली असते ती सुद्धा निघून जाते आणि भाज्या अतिशय फ्रेश ताज्या दिसू लागतात. मिठाच्या पाण्यामध्ये भिजवल्यानंतर परत आणखीन एकदा स्वच्छ पाण्याने भाज्या धुवून घ्यायच्या. बऱ्याच जणांना असे वाटते की पाण्यामध्ये भिजवून भाज्या धुतल्यामुळे भाज्या लवकर खराब होतील. असं न होता अशा पद्धतीने भाज्या धुतल्यामुळे त्या जास्त दिवस फ्रेश राहतात. आता यामध्ये मी कढीपत्ता सुद्धा धुवून घेणार आहे. यावरची जी धूळ माती असते ती पूर्णतः निघून जाते अशा पद्धतीने धुतल्यामुळे. मी ते कोथिंबीर सुद्धा निवडलेली आहे. ती निवडलेली कोथिंबीर या पाण्यामध्ये मी धुवून घेणार आहे. कोथिंबीर जास्त वेळ पाण्यामध्ये टाकून ठेवायची नाही, असं मिनिटभरासाठीच पाण्यामध्ये टाकून ठेवायचे. त्यामुळे कोथिंबीरीला जी माती चिटकलेली असते ती तळाला जाते. कोथिंबीर धुतल्यानंतर होल असणाऱ्या टोपलीमध्ये किंवा अशा पद्धतीच्या टोपलीमध्ये ठेवली तर त्यातलं पाणी सगळं खाली निथळलं जातं. इतर पालेभाज्या जसं पालक, मेथी हे मात्र आपण धुवायचं नाही. ते निवडून आपण जेव्हा भाजी करायची असते त्यावेळेसच ती भाजी धुवायची. अशा पद्धतीने सर्व फळभाज्या धुतल्यानंतर एका कापडाच्या साहाय्याने पुसून एका कापडावरती 4 ते 5 तासांसाठी अशा हवेशीर ठेवायच्या. कढीपत्ता असा मोकळा करून एका कापडावरती पसरून ठेवला आहे. आपण फॅन खाली सुद्धा ठेवला तर कढीपत्ता लगेच सुकतो. कोथिंबीर अशा टोपलीमध्ये आहे. यातील पाणी निथळलं की आपल्याला ती एका कापडावरती पसरून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मार्केटमधून भाज्या आणल्यानंतर सुरुवातीला त्या स्वच्छ करून सुकवून स्टोअर केल्या तर त्या जास्त काळासाठी टिकतात आणि फ्रेश राहतात. आणि मग जेवण बनवताना आपल्याला त्या परत स्वच्छ कराव्या लागत नाहीत आणि आपला स्वयंपाकसुद्धा लवकर होतो. भाज्या व्यवस्थित सुकल्यानंतर आपल्या हव्या त्या टोपलीमध्ये किंवा कंटेनरमध्ये तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. कोथिंबीरमधील सुद्धा मॉइश्चर आता कमी झालेले आहे. कोथिंबीर अतिशय फ्रेश दिसत आहे. आता आपल्याला यामध्ये एका प्लास्टिकच्या किंवा काचेच्या डब्यामध्ये अशा पद्धतीने कॉटनच्या कपड्यामध्ये ती कोथिंबीर गुंडाळून ठेवायची आहे. कमीत कमी 8 दिवस तरी ती कोथिंबीर अशीच फ्रेश राहते. अशा पद्धतीने आपण कोथिंबीर स्टोअर करू शकतो. कोथिंबीरप्रमाणेच कढीपत्ता सुद्धा आपल्याला डेली लागतो. कढीपत्ता अशा पद्धतीने कपड्यावर सुकवलेला आहे. हा कढीपत्ता वाळवलेला नाहीये, फक्त सुकवलेला आहे. स्टोअर करण्यासाठी त्याची पाने सेपरेट करायची आणि एका हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवायची फ्रीजमध्ये. या ठिकाणी मी काचेची बरणी घेतलेली आहे. यामध्ये आता या कढीपत्त्याची सर्व पाने मी काढणार आहे आणि हवाबंद असं फ्रीजमध्ये ठेवणार आहे. हा कढीपत्ता सुद्धा खूप दिवस असाच फ्रेश चांगला राहतो. बरणीचं झाकण पॅक लावून आपल्याला तो फ्रीजमध्ये स्टोअर करायचा आहे. एक जास्त काळ टिकणारी भाजी म्हणून आपण बटाटे आणतो, पण बऱ्याच वेळा थोड्या दिवसातच बटाट्यांना कोंब येतात. आपले बटाटे जास्त काळ टिकावे म्हणून काय करायचं आहे तर न्यूजपेपर असतो त्याचे असे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत आणि ते बटाट्याच्या साईडने टाकून ठेवायचे आहेत. हा पेपर हवेतील मॉइश्चर ॲब्सॉर्ब करून घेतो, त्यामुळे आपले बटाटे हे जास्त काळ चांगले राहतात. अतिशय सोपी टिप्स आहे, पण त्यामुळे आपले बटाटे खूप दिवस चांगले राहतात. मग मंडळी, कसा वाटला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.